विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना. घराबाहेर पडणाऱ्यांनो सरकारने दिलेला पावसाचा अलर्ट गांभीर्याने घ्या. प्रवास टाळा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. सखल भागात आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. नालासोपारा, विरार, तुळीन, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसर पाण्याखाली. विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुलामुळे आता अनेक गावांचा संपर्क तुटला. बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी. पावसामुळे तीनही मार्गांवरील रेल्वे सेवा खोळंबली. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने. कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूकही मंदावली. सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. अमित साटमांवर मुख्यमंत्री मौन का? राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र. स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्याने 2 पक्षाकडून मला टार्गेट केलं जात आहे. आम्ही फील्डवर काम करणारे, घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. अमित साटम यांचं उत्तर. मौत के सौदागर. भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटमांवर घणाघात. तर आधी स्वतःचा पक्ष सांभाळा. नवनाथ बन यांचं उत्तर. तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फील्डवर असणं नाही. फील्डवर राहून तुम्ही काय केलं? मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक. तर साटमांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून सारवासारव. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं हे वरळीकर ठरवतील. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं. अहिर यांची प्रतिक्रिया. भिवंडी शहराला पावसाने झोडपलं. मुख्य बाजारपेठा जलमय. घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरलं. प्रशासनाकडून मदतीची मागणी. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर स्वरूपाची होण्याची शक्यता. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यात झाड कोसळल्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. ठाण्यात दुचाकीवर झाड कोसळल्यानं 2 जण जखमी. मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. सोनपूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला. तर मुंब्र्याच्या संजयनगरमध्येही भिंत कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईत कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. रितू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. कारवाईचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यानं महापौर संतापल्या. भांडूपच्या सोनापूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला. जवळच खोदकाम चालू असलेला रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा. महापौर रितू तावडे घटनास्थळी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यानं खासगी रुग्णालयात उपचार सुरू. रुग्णालयातून घेतला राज्यातील पावसाचा आढावा. शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मदतकार्य करण्याचं आवाहन. रितू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाही. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडेंच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडे यांचा आरोप. गटनेत्या किशोरी पेडणेकरांचा वेगळा प्रोटोकॉल. मात्र महापौरांच्या दालनात जाऊन हेरगिरी करणं चुकीचं. मंत्री संजय शिरसाटांची टीका. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 19 बंधारे पाण्याखाली. तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. हतनूर, गोसेखुर्द, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. रत्नागिरीतील पानवल धरणही ओव्हरफ्लो. राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त केलं पाहिजे. फक्त दानपेटीवर डल्ला नाही तर राम आणि सीतेची आभूषण चोरीला. उद्या मुंबईत मग संपूर्ण महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन करणार. संजय राऊत आक्रमक. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. नदी नाल्यांना पूर. मांगरोळ तालुक्यातील रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत.
विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.